बजेट सादर झालं, काय सांगाल? नाही, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट ठरेल. एकंदरीत महिला सक्षमीकरणावरती गेल्या 2 बजेटपासून जो महाराष्ट्र सरकारने जोर दिला, महायुतीने जो जोर दिला आहे, त्याचं कौतुक करायला हवे. STमध्ये 50% सवलतीच्या दरावरती प्रवास असेल किंवा महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य देत असताना 15,000वरून थेट 30,000ची वाढ करणं. त्यानंतर अशा अनेक योजना आहेत. पिंक रिक्षा योजना असेल त्याला 80 कोटीची तरतूद करणं. आणि आज 21 ते 60 वयोगटामधल्या महिलांसाठीचं दर महिन्याला 1,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे सरकारकडनं थेट त्यांच्या अकाउंटमध्ये. मला वाटतं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्राने अतिशय महत्त्वाचं पाऊल आज ठेवलं आहे. आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीने महिला ज्यावेळेला सक्षम होतील त्यावेळेला महाराष्ट्र सक्षम होईल, ह्या दृष्टीने आजचा हा बजेट आहे. लाडकी बहीण योजना सरकारने लाडकी भाऊ देखील योजना सरकारने आणली पाहिजे, कसं बघतात? आणलीच आहे ना. माझ्यासारखा तरुण ज्यावेळेला एक उद्योग सुरू करायला पाहतो, स्टार्टअप करायला पाहतो, केंद्र सरकारची योजना आहे. आज देशामध्ये महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये अव्वल नंबरला गेलेला आहे. महाराष्ट्र 1 नंबरमध्ये आहे. सर्वात जास्त स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. मला वाटतं याचं कौतुक करावं थोडं कमी आहे. आणि मला वाटतं ऑलरेडी आमचे जे भाऊ आहेत त्यांना ऑलरेडी सन्माननीय शिंदे साहेबांनी न्याय दिलेला आहे. आणि हे जे बजेट आहे ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गाजर दाखवणारं बजेट असल्याचं देखील विरोधकांकडून सांगितलं. विरोधकांचं काम आहे टीका करणं. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु मी म्हणून मगाशी उल्लेख केला, मागच्या 2 बजेटपासून महाराष्ट्र सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण ही पावलं उचललेली आहेत की अचानक एकाच बजेटमध्ये सगळं आपण मोफत दिलं असं नाही. आज वीज दर माफ करत असताना किंवा वीज मोफत दिलेली असताना देखील हा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे. 50,000 रुपये जे प्रोत्साहनपर जे शेतकऱ्यांना दिले जात आहेत त्याची देखील सर्वात जास्त अंमलबजावणी जवळपास 5,500 कोटींचं वाटप झालेलं आहे. कर्जमाफी जी झाली त्याचं देखील लाखो कोटीचं वाटप हे सरकारने ऑलरेडी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं हे फक्त टीका करायचं म्हणून टीका करतायत, पण आता विरोधकांकडे कुठलाही आधार राहिलेला नाही. शेवटचा प्रश्न आहे की हे अधिवेशन हे महायुती सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. यापुढे राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे? 100% येणार. योगेश कदम असेल आमदार म्हणून पुन्हा डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये नागपूरला दिसेल. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला 2024मध्ये दिसतील.